खेडकर दाम्पत्याचा घटस्फोट नॉन क्रीमी लेअरसाठीच। पूजा खेडकर हिनं IAS होण्यासाठी सादर केलं बोगस प्रमाणपत्र। बहुचर्चित पूजा खेडकर हिनं IAS होण्यासाठी तसंच OBC आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र सादर केलं होतं। त्यासाठी तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाल्याचं तिनं सांगितलं होतं। मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी लढवलेल्या लोकसभा निवडणुकीत स्वतःची पत्नी माहिती देताना मनोरमा या पत्नी असल्याचा उल्लेख केला होता। त्यामुळे खेडकर दाम्पत्याचा घटस्फोट आणि त्यासंबंधीचे प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। या पती पत्नीचा घटस्फोट केवळ नॉन क्रीमी लेअरसाठीच तर नव्हता ना, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आलाय। केंद्र सरकारनं नुकतंच मनोरमा आणि दिलीप खेडकर या दाम्पत्याचा घटस्फोट खरंच झाला होता का याचा तपास करण्याचे आदेश राज्य सरकारला आणि पुणे पोलिसांना दिले होते। न्यायालयाच्या आदेशानुसार 2010 मध्ये खेडकर दाम्पत्याचा संमतीनं घटस्फोट झालाय। दिलीप आणि मनोरमा खेडकर यांनी 2001 मध्ये पुण्यातल्या कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीनं घटस्फोट दावा दाखल केला होता। 2009 मध्ये पुण्यातल्या कौटुंबिक न्यायालयामध्ये परस्पर संमतीनं घटस्फोट घेण्यासाठी दावा दाखल केला होता। 2010 मध्ये त्यांना घटस्फोट मंजूर झाला। इतकंच नाही तर मनोरमा खेडकर यांनी पोटगी आणि मालमत्तेमध्ये हिस्सा देखील मागितला नव्हता। 2 मुलांचा ताबा मनोरमा यांच्याकडेच होता। मात्र झालेला घटस्फोट फक्त कागदोपत्री होता का असा प्रश्न पडण्याचं प्रमुख कारण हे दोघे पती पत्नी म्हणून पुण्यातल्या बाणेर भागातल्या नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतल्या ओम दीप नावाच्या बंगल्यात राहत असल्याची माहितीही समोर आली आहे। हा बंगला मनोरमा खेडकर यांच्या नावे असून दिलीप खेडकर हे देखील पती या नात्यानं सोसायटीचे सदस्य आहेत। त्यासोबत 1.5 वर्षापूर्वी दिलीप खेडकर यांनी सोसायटीच्या कॉमन जिममधील ट्रेनर आणि सोसायटीच्या वॉचमनला मारहाण देखील केली होती। त्याची तक्रार चतुशृंगी पोलीस ठाण्यात त्याची नोंद आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिलीप खेडकर यांनी मनोरमा खेडकर यांचा पत्नी म्हणून उल्लेख केला होता। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांना दिव्यांगांचं प्रमाणपत्र देणाऱ्यांचेही आता धाबे जाणवलेत। खोटं प्रमाणपत्र देणारं रॅकेट असल्यास ते उघडकीस आणावं अशा सूचना दिव्यांग कल्याण आयुक्तालयानं जिल्हाधिकारी कार्यालयाला दिल्यात। त्यानुसार पुणे जिल्हाधिकारी कार्यालयानं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या डॉक्टरांसह पूजाला मदत करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत। दोषी आढळल्यास दिव्यांगांचे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर तसंच मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा असंही या आदेशात नमूद करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।